3 आणि L4 मध्ये तुमची डिस्क सरकली। मी राहिला सासवडला आहे। हे ज्यावेळेस पाय काही दुखायला लागले त्यावेळेस मी एक 8-10 दिवस आमच्या इथे हडपसरमध्ये मोठ्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली। एमआरआयच्या रिपोर्टमध्ये आलं की बाबा तुमच्या L3 आणि L4 मध्ये तुमची डिस्क सरकली आणि मग तुम्हाला इमर्जन्सी म्हणजे आजच्या आजच तुम्ही ॲडमिट व्हायला पाहिजे। याच्यावर आम्ही थोडंसं एक 2-3 दिवस वेळ घेतला। आणखी पुण्यामध्ये गेलो। पुण्यात आणखी टॉपचे सर्जन पाहिले, खास फक्त ते स्पाईनसाठीच आहेत। तर त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी पण ते चेक केलं, सगळं एमआरआय वगैरे पाहिलं, रिपोर्ट पाहिले। तर त्यांनी पण ते सांगितलं की आजच्या आज तुम्हाला ॲडमिट व्हा, उद्या ऑपरेशन करावंच लागेल। डाव्या पायाचा माझा सेन्स गेला होता, पूर्ण गेला होता ना, पूर्ण गेला होता पंजाचा सेन्स। म्हणजे तुम्हाला चिमटा काढला तरी अजिबात नव्हतं जाणवत, म्हणजे मला इथून खाली काही जाणवतच नव्हतं। तर मग त्यांनी सांगितलं की नाही ऑपरेशन करावंच लागेल आणि ते करून सुद्धा त्यांनी मला असं पण सांगितलं होतं की ऑपरेशन करू, तुमचं दुखायचं थांबल, पण हा जो फूट ड्रॉप आहे ना हा कधी जागेवर हे आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत। म्हणजे हे मला पुण्यातले हॉस्पिटल मग डॉक्टरने सांगितलं। म्हणजे तर याच्यावरती मग काय करायचं म्हणून आम्ही घरच्यांनी नाही का, म्हणजे घरचे म्हणजे टेन्शनमध्येच होते की घरच्यांचं म्हणत होतं की ऑपरेशन नाहीच करायचं म्हणून। काय झालं लास्ट स्टेजला आपण पाहू, पण आमचे जे रिलेटिव्ह आहेत चाकणमध्ये आकाश जाधव म्हणून ते तुमच्याकडे आले होते इथे लास्ट ट्राय म्हणून। खरं आम्ही म्हणजे सासवड एवढ्या लांबून आम्ही 250 किलोमीटर इथं आलो होतो। इथं आल्यावर तुम्हाला ते सगळे रिपोर्ट वगैरे दाखवले आणि मग ते तिथून झाले ट्रीटमेंट घेतली। मी 8 दिवस ॲडमिट होतो इथं। ट्रीटमेंट मला सगळी मिळाली, म्हणजे व्यवस्थित एकदम सगळं हे झालं।